नमस्कार स्वामी भक्तांनो. माझ्या स्वामीला अर्पण या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला आनंदात, सुखात आणि हसत खेळत ठेवू देत. हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपली कुलदेवी म्हणजे कुलदेवता कशी ओळखायची याची माहिती देणार आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुलदेवीबाबतच्या बऱ्याच साऱ्या महत्त्वाच्या गोष्टी शेअर केल्या होत्या. तुम्हाला तो व्हिडिओ खूप आवडला आणि तुमच्यापैकी काही जणांचे प्रश्न आले होते की आम्हाला आमची कुलदेवी कोणती आहे ते माहीत नाही, तर ते कसं माहीत करून घ्यायचं हे सांगा. तर त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करत आहे. तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत असताना सर्वांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते. कुलदेवता म्हणजे नेमकं तरी काय? कुल आणि देवता या दोन शब्दांनी मिळून कुलदेवता हा शब्द तयार झालेला आहे. ज्या वेळेस ही देवता पुरुष असते तेव्हा त्या देवतांना कुलदेव असं म्हटलं जातं आणि ज्या वेळेस ही देवता स्त्री असते त्यावेळेस या देवतांना कुलदेवी असं म्हटलं जातं. तर दोन्ही मिळून आपलं कुलदैवत तयार होतं. प्रत्येकाच्या कुळामध्ये स्त्री देवता आणि पुरुष देवता दोन्ही असते, तर त्यांना आपण कुलदेव आणि कुलदेवी असे म्हणतो. कुलदैवत म्हणजे नेमकं काय असतं तर आपले पूर्वज सगळ्यात अगोदर कुठे राहायचे, त्यांचं मूळ ठिकाण कोणतं, म्हणजे त्यांच्यापासूनचं नंतर वंश वाढत वाढत आपण सुद्धा जन्माला आलेला असतो आणि आपल्या पूर्वजांचे जे काही मूळ ठिकाण असते आणि त्यांच्या आसपास जी काही मंदिरं होती, म्हणजे ते ज्या परिसरात राहायचे, ज्या ठिकाणी राहायचे आणि त्यांच्या आसपास जे काही देवी देवता वसलेले असायचे आणि त्यांना ते कुलदैवत मानायचे. म्हणूनच वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवतेच्या ठिकाणी कुल दैवताच्या ठिकाणी जाऊन यावं, त्यांचा आशीर्वाद घ्यावा असं म्हटलं जातं. प्रत्येक कुळानुसार प्रत्येक घराण्याचं वेगवेगळं कुलदैवत असतं आणि आपल्या घरी जेव्हा लग्न कार्य, मुंज, वास्तुशांती हे कार्यक्रम होतात तर त्यानंतर कुलदैवताला जाणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो. लग्न झाल्यानंतर सुद्धा बघा, सत्यनारायण वगैरे विधी आटोपले की घरचे आपल्याला जेजुरीला पाठवतात, त्याचबरोबर तुळजापुराला पाठवतात. ज्यांचं कुलदैवत अजून दुसरं काही असेल, म्हणजे रेणुका माता असेल, कोल्हापूरची महालक्ष्मी माता असेल, प्रत्येकाचे वेगवेगळे कुलदैवत आहे, तर त्यानुसार आपल्याला त्यांच्या दर्शनाला पाठवलं जातं. तेव्हा आपल्या घरी लहान बाळ जन्माला येतं, तर ते बाळ थोडंसं मोठं झालं म्हणजे आपण त्याला प्रवासाला नेऊ शकू इतकं मोठं ते झालं की लगेच आपल्या घरचे आपल्याला सांगतात की तुम्ही आपल्या कुलदेवीला जाऊन या, कुलदैवताच्या ठिकाणी जाऊन या. तर ज्या वेळेस आपण त्यांच्या दर्शनाला जातो, दर्शन घेतो, तर आपला पुढचा जो संसार आहे किंवा लहान बाळाचं पुढचं जे आयुष्य आहे ते सुखकर होतं कुलदेवीच्या आशीर्वादाने, कुलदेवतांच्या आशीर्वादाने. तर त्यामुळे आपल्याला तिथे पाठवलं जातं. जर तुम्हाला तुमचं कुलदैवत, कुलदेवी, कुलदेवता माहिती करून घ्यायची असेल तर तुम्ही तुमच्या पूर्वजांच्या मूळ गावी एकदा जाऊन या. तिथे सुद्धा तुमच्या आडनावाची, तुमच्या कुळाची लोक राहत असतील तर त्या कुटुंबाकडे तुम्ही चौकशी करू शकता आणि त्यावरून सुद्धा तुम्हाला माहिती होऊ शकते की तुमची कुलदेवता, तुमचं कुलदैवत कोणतं आहे. ते बऱ्याच वेळा काय होतं, आपल्या मागच्या 3-4 पिढ्या काही कामानिमित्त, व्यवसायानिमित्त किंवा इतर काही कारणानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्याला येतात आणि त्यांनासुद्धा सांगता येत नाही की आपली कुलदेवी कोणती आहे, कुलदैवत कोणतं आहे, आणि आपण त्यांची माहिती नसल्यामुळे सेवा करू शकत नाही. जर आपल्याला माहीतच नसेल की आपली कुलदेवी कोणती आहे, कुलदेवता कोणते आहे, तर साहजिक आहे आपण त्यांची सेवा करू शकत नाही. तर तुम्हाला हा एक पर्याय योग्य ठरू शकतो की तुम्ही तुमच्या पूर्वजांच्या मूळ गावी जाऊन या.
म्हणजे तुमचे आजोबा, त्यांचे वडील सगळ्यात अगोदर कुठे राहायचे, तर तुम्ही तिथे गेलात तर नक्कीच तुम्हाला हे माहिती होऊ शकते. आणि जर तुम्ही तुमच्या मूळ गावी राहत असाल, जिथे तुमचे बाकीचे भाऊबंध लोकसुद्धा राहतात, तर अशा ठिकाणी जर तुम्ही राहत असाल आणि तरीसुद्धा तुम्हाला माहिती नसेल की तुमची कुलदेवी, कुलदेवता कोणती आहे, तर बघा बऱ्याच गावांमध्ये आजसुद्धा हेळवी लोकं येतात, ज्यांना आपण भाट असं सुद्धा म्हणतो. तर आपल्या गावी जेव्हा हे हेळवी लोकं येतात किंवा भाट लोकं येतात, तर ते नेमकं काय सांगतात, हे लोकं कोण असतात, तर यांच्याकडे आपल्या पूर्वजांचा सगळा रेकॉर्ड असतो. म्हणजे आपल्या आजोबांचं, त्यांच्या वडिलांचे, म्हणजे ज्याला आपण फॅमिली ट्री म्हणतो ना, तर त्या पद्धतीने आपल्या आजोबांना किती भाऊ होते, त्यांच्या वडिलांना किती भाऊ होते, त्यांचं नाव काय, म्हणजे जिथून आपला वंश सुरू होतो अगदी तेव्हापासूनची नावे त्यांच्याकडे असतात. त्यांना किती भाऊ, किती बहिणी व त्या कुठे दिलेल्या होत्या, त्यांच्या नवऱ्यांची नाव काय, त्यांना किती मुले होते, म्हणजे सगळा रेकॉर्ड त्यांच्याकडे असतो. आणि त्यांच्याकडे आपली कुलदेवी, कुलदेवता, तिचं मूळ ठिकाण कोणतं, की त्या ठिकाणी आपण दर्शनाला गेले पाहिजे, तर अशी सगळी माहिती त्यांच्याकडे असते. जर तुमच्याकडे हे हेळवी समाजाचे लोक किंवा भाट असं सुद्धा त्यांना म्हणतात, तर ते जर येत असतील तर ते सुद्धा तुम्हाला ही माहिती नक्की देऊ शकतील. तर ही लोक आपल्याला अजून काय काय माहिती देतात. आपल्याला जर आपलं दैवत कोणतं आहे ते माहिती नसेल, लग्नाच्या वेळा बघा देवघर घेतलं जातं, तर त्या देवतामध्ये काय काय साहित्य लागतं याची माहितीसुद्धा हे हेळवी लोक म्हणजे भाट लोक तुम्हाला देऊ शकतात. त्याचबरोबर अजून कोणकोणत्या गोष्टी आपल्या घरामध्ये वर्ज्य आहेत किंवा काही घडलेलं असताना त्यामुळे काही ठराविक प्रकारची झाडं असतात ती लावली जात नाही, किंवा गोवऱ्या ज्या रचतात तर त्यासाठी बऱ्याच ठिकाणी वरून शेण लावलं जात नाही. गोवऱ्या जेव्हा रचतात तर वरून बघा शेणाने पूर्ण पॅक केले जातात, तर ते सुद्धा बऱ्याच ठिकाणी केलं जात नाही. तर ते का नाही करत, किंवा आपल्याही कुटुंबासाठी काही वेगवेगळे नियम आहेत का, आपल्या कुटुंबासाठी काही गोष्टी वर्ज केलेल्या आहेत का, आपल्या पूर्वजांनी तर यांची सुद्धा माहिती नक्कीच ते देतात. एवढं सगळं करून सुद्धा तुम्हाला जर तुमची कुलदेवता माहिती झाली नाही, तर कुळाचारानुसार आपल्याला शुक्रवारी एक साधा आणि सोपा उपाय करायचा आहे. त्यावरून सुद्धा तुम्हाला तुमची कुलदेवी, कुलदेवता माहिती होऊ शकते. तर 3 शुक्रवारी आपण हा उपाय करायचा आहे. उपाय अगदी साधा सोपा आहे मी सांगितल्याप्रमाणे. तर त्यासाठी आपल्याला 11 विड्याची पाने घ्यायची आहे, ज्यांना आपण खाऊची पानं असं सुद्धा म्हणतो. तर अशी 11 पानं घ्यायची, प्रत्येक पानावर एक एक सुपारी मांडायची आहे. त्या सुपारीखाली तुमची इच्छा असेल तर तुम्ही 1-1 रुपयाचं नाणंसुद्धा ठेवू शकता, म्हणजे तुम्हाला 11 रुपये लागतील. 1-1 रुपयाची 11 नाणी, 11 सुपाऱ्या मांडताना सगळ्यात पहिली सुपारी गणपती बाप्पाच्या नावाने म्हणजेच श्री गणेशाच्या नावाने ठेवायची आहे. दुसरी सुपारी आपल्या कुलदेवतेच्या नावाने ठेवायची आहे, जे आपल्याला माहिती नाही, फक्त कुलदेवतेच्या नावाने ही सुपारी आपल्याला ठेवायची आहे. जी काही तुमची कुलदेवता असेल तीच सुपारी ठेवताना नावसुद्धा माहिती असणं गरजेचं नाही. तिसरी सुपारी आपल्या कुलपुरुषाच्या नावाने ठेवायची आहे आणि चौथी सुपारी वास्तुपुरुषाच्या नावाने, 5वी सुपारी वास्तुदेवतेच्या नावाने आणि उरलेल्या ज्या 6 सुपाऱ्या आहेत त्या तुम्ही तुमच्या कुलदेवतेच्या नावाने ठेवायच्या आहेत. अशा प्रकारे मांडणी करून झाली की प्रत्येक सुपारीला हळदी कुंकू व्हायचं. सगळ्यात पहिल्यांदा आपण श्री गणेश म्हणून जी सुपारी ठेवलेली आहे तिला कुंकू व्हायचं आहे. तांदूळ व्हायचे आहे, एखादं फूलसुद्धा तुम्ही ठेवू शकता. म्हणजे जितक्या काही सुपाऱ्या आपण ठेवणार आहोत 11, तर सर्व सुपाऱ्यांसाठी तुम्ही फुलंसुद्धा वाहू शकता, हळदी कुंकूसुद्धा व्हायचं. फक्त गणपती बाप्पाच्या सुपारीला आपल्याला कुंकू आणि फूल एवढंच व्हायचं आहे आणि थोडेसे तांदूळ व्हायचे आहे. तसेच नैवेद्य म्हणून तुम्ही गोड नैवेद्य आणि खारा नैवेद्य
असे सुद्धा करू शकता। काही कुलदेवतांना एकदम सात्विक नैवेद्य लागतो, ज्यामध्ये वरण भात असेल, बटाट्याची भाजी असेल किंवा पुरणपोळी वगैरे असा साधा म्हणजे भाजी पोळीचा नैवेद्य। आणि काही कुलदेवतांना मांसाहारी नैवेद्य सुद्धा चालतो। पण आपल्याला आपली कुलदेवी किंवा कुलदेवताचं माहिती नसेल तर आपण हे कसं ठरवायचं की आपण नेमका कोणता नैवेद्य ठेवायचा, म्हणून आपण दोन्ही प्रकारचे नैवेद्य ठेवायचे आहे। मांसाहारी नैवेद्य म्हणजे तुम्हाला काही मांसाहारी पदार्थ बनवून त्याचा नैवेद्य ठेवायचा नाही, कारण बऱ्याच घरांमध्ये ते चालत सुद्धा नसेल। तर तुम्ही गोडाचा नैवेद्य बनवायचा, यामध्ये तुम्ही शिरा किंवा एखादा गोड पदार्थ बनवू शकता। आणि खारा नैवेद्य, ज्यामध्ये मीठ वापरून तयार केलेला एखादा पदार्थ तुम्ही नैवेद्य म्हणून ठेवू शकता। यामध्ये तुम्ही रव्याचा उपमा ठेवला तरी सुद्धा चालेल, किंवा ज्यामध्ये कांदा लसूण नाही पण मिठाचा वापर होतो असा एखादा पदार्थ सुद्धा तुम्ही नैवेद्यामध्ये ठेवू शकता। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला लागणार आहे ती म्हणजे तांबूल, म्हणजे पानाचा विडा। या पानाच्या विड्यामध्ये काय काय असतं तर कात, चुना, सुपारी, विड्याचं पान, त्याचबरोबर बडीशेपपासून आपण जो काही मुखवास तयार करतो तो सुद्धा तुम्ही या पानावर ठेवू शकता। यालाच तांबूल असं म्हटलं जातं। देवी देवतांना तांबूल अतिशय प्रिय आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर देवीला पानाचा विडा अत्यंत प्रिय आहे असं म्हटलं जातं, त्यामुळे तुम्ही तो ठेवू शकता। आणि आपल्याला आपली कुलदेवीच माहिती करायची असेल तर प्रत्येक कुलदेवीला म्हणजे देवीचे जे काही रूप असते त्यांना खीरपुरीचा नैवेद्यसुद्धा अत्यंत प्रिय आहे। त्यामुळे गोड पदार्थामध्ये तुम्हाला खीरसुद्धा बनवता येईल। कुलदेवतेचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घ्यायचा असेल तर तांबूल ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे। त्यामुळे तुम्ही तांबूल नक्की आणा, किंवा घरच्या घरीसुद्धा तुम्ही बनवू शकता। तीनही शुक्रवारी आपल्याला सेम अशाच पद्धतीने पूजा मांडायची आहे। आणि पूजा मांडणी झाल्यानंतर आपल्याला प्रार्थना करायची आहे की आमची जी कोणी कुलदेवता असेल ती आम्हाला माहिती होऊ दे। तर पहिल्या शुक्रवारी असं पूजन केल्यानंतर तुम्हाला दिसून येईल की कुळाचाराचं पालन न केल्यामुळे तुम्हाला जे काही त्रास होत होते ते पहिल्याच आठवड्यात कमी झालेले तुम्हाला दिसून येतील। दुसऱ्या शुक्रवारी आपण एखाद्या सुवासिनी महिलेला आपल्या घरी बोलू शकता, तिची ओटी भरू शकता, तिला दूध, साखर किंवा खिरेचा नैवेद्य खायला देऊ शकता। खणा नारळाने ओटी भरल्यानंतर तिला तुम्ही हळदी कुंकूसुद्धा लावायचं आहे आणि तीच आपली कुलदेवता आहे असे समजून तुम्ही तिला नमस्कारसुद्धा करू शकता। त्यानंतर शेवटच्या शुक्रवारी तुम्ही तुमच्या भाऊबंदकीतल्या लोकांना तुमच्या घरी बोलवायचं आहे। जास्तीत जास्त तुम्ही 11, 21 किंवा त्यापेक्षा जरी जास्त लोक असतील तर त्यांना तुम्ही तुमच्या घरी बोलवू शकता। इतके सगळे लोक तुम्हाला बोलवणे शक्य झाले नाही तर एक तुम्ही तुमच्या भाऊबंदकीतला माणूस बोलवू शकता आणि यांना तुम्ही जेवण खाऊ घालायचं आहे। जसं आपण काही उद्यापन करतो तर त्या पद्धतीने तुम्ही जेवणाचा कार्यक्रम करून उद्यापन करू शकता। तिसऱ्या शुक्रवारी एखाद्या जोडप्याला सुद्धा बोलवू शकता। तुम्ही तुमच्या भाऊबंदकीतल्या किंवा मग एखाद्या पुरुषाला बोलवलं तरी सुद्धा चालेल। यामुळे काय होईल, तुमची जी काही माहिती नसलेली कुलदेवता असेल ती तुमच्यावर प्रसन्न होईल। 3 शुक्रवारी हे उपाय तुम्ही केले तरी तुमची माहिती नसलेली कुलदेवता तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुमचं जर कर्म चांगलं असेल, तुमची पूजा जर सार्थकी लागली तर कोणत्या ना कोणत्या मार्गे तुम्हाला तुमची कुलदेवता दृष्टांत देऊन जाईल। जसं की तुमच्या किंवा तुमच्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या स्वप्नामध्ये ही कुलदेवता दृष्टांत देऊन जाईल, किंवा असा काही प्रसंग घडेल की त्यामुळे तुम्हाला तुमची कुलदेवता नक्कीच माहिती होईल। तुमच्या भाऊबंदकीतल्या लोकांकडून किंवा तुम्ही जर तुमच्या मूळ गावी जाऊन आलात तर त्यांच्याकडून काही ना काही तुमची कुलदेवता तुम्हाला नक्कीच माहिती होईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपली कुलदेवता कशी माहिती करून घ्यायची याची माहिती दिली। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा।
आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामीला अर्पणला या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.